लाईन अंतिम सामना बरोबर आहे तुझं पण वरती त्याला गाड्या नाही रे म्हणून ज्या गाड्या तर निघून चालले आणि गणेश जयंती आहे रे सकाळपर्यंत थांबलो असतो मॅच झालं पण हाफ टाइम आता गाडी नाही जायला वरती बाकी काय नाही टिटवीला चालत जायला लागेल गाडी नाही अरे गाडी आहेत ना इको ते चालले तो ते मुंबईवरून आले त्या थांबत नाहीत म्हणून लांब आहे अरे ते गाडी आहेत पण ते चालले गणेश जयंती येणार गावात आरती आहे सकाळी चला तर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक फटकवतो या आमच्या कोट आंबोली उड्डाणगाव या स्पर्धेमध्ये तर चिठ्ठीची ऑफर सुद्धा अजून चालू आहे इथे भाऊ पिसाळ तर चिठ्ठीची ऑफर जोपर्यंत स्पर्धा संपत नाही तोपर्यंत चिठ्ठीची ऑफर चालूच राहणार कारण उद्या बॉक्सची स्पर्धा असल्यामुळे आपल्या पिसाळ सरांना जायचं आहे म्हणजे नाही पिसाळ सरांचा शेड्यूल पूर्ण बिझी असतो अंतिम सामना सुरू आहे मैदानावरती या स्पर्धेतला आणि हा अंतिम सामना बरोबर सकाळी 6:30 वाजता सुरू आहे तरी जण आम्हाला सांगतो की या ठिकाणी वेळ सांगू नका परंतु वेळ सांगावी लागते तर अंतिम सामना 6:30 वाजता सुरू झाल्यानंतर सगळ्यांचा दुसरा दिवस कसा जाणार आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे इथून गेल्यानंतर लगेच डबे घेऊन कामाला जायचं आहे सुद्धा झाले दुसऱ्या दिवसाची
कारण केशव म्हात्रे मात्र आमच्या मंदिरातून इथे पोहोचलाय. तरी आपली कबड्डी स्पर्धा मात्र चालू आहे. धन्यवाद केशव म्हात्रे. मात्र इथे संपलंय असं कल्पेश सातामकर डिक्लेअर करतोय. आपला चुप्पटचं जे पॅकेट आहे ते पाऊच आपण कल्पेश सातामकर घेऊन समाज मंदिरामध्ये ठेवायचं आहे. चला आपले 2000 कुपन कंप्लीट झाले. विनेश होईल याची नोंद घ्या आपण. धन्यवाद. 2000 आकडा आपला पूर्ण झालेला आहे. तर विनेश होईल हे 2000 जमा करायचे आहेत मंडळात. प्रशांत कांबळे आपण जायचं नाही आहे कारण आपण बक्षीस वितरक आहात. चला यावरती प्रशांत कांबळे कारण चिठ्ठी सुद्धा तुमचीच येणार आहे. जवळजवळ 17 प्रशांत कांबळे यांच्या 400 रुपये जवळजवळ चिठ्ठ्यांमध्ये टाकलेत त्यांनी. अमित सर 400 रुपये चिठ्ठ्यांमध्ये टाकलेत आमच्या प्रशांत कांबळे यांनी. एकट्याने 400 रुपये ते सुद्धा रवावालेच आहे. त्यांनी आज संघ बोलवला नाही. धनंजय नाही गावचा संघ आलाय नाही त्यांच्या. कारण त्याने पहिलेच सांगितलं होतं थोडस प्रॉब्लेम असल्यामुळे इथे येता आलं नाही. तर प्रॉब्लेम डिक्लेअर करू शकत नाही. थोडस प्रॉब्लेम होतं कारण प्रशांत कांबळे यांनी आमच्या मंडळासोबत दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. आम्हाला आपण स्पीकर घेऊन जायचं आहे. चला प्रमोद गुंड चला आपण बाहेर आहे आता. 2 चिठ्ठ्या जमा झाल्यापर्यंत आपण पाहिलं 4-3 असा गुणफलक आपल्याला सांगताय. पूर्वी चॅम्पियन सामना सुरू झालाय परंतु आपल्याला माहिती आहे की लकी ड्रॉचा देखील निकाल या ठिकाणी जाहीर झालाय. ही कबड्डी स्पर्धा अंतिम सामन्यामध्ये थांबलेली आहे आणि अंतिम सामन्यापर्यंत ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी ज्या लोकांनी या ठिकाणी मोलाचे योगदान दिले त्यामध्ये मग जे स्पर्धेचे उद्घाटक असतील जास्त काही अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सभेच्या भेट देऊन या स्पर्धेला ज्यांनी आर्थिक मोलाचे सहकार्य केले त्यांच्या देखील मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्यानंतर आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी ज्यांनी लाईन म्हणून खूप छान काम केलं त्यांच्या देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी थेट घराघरापर्यंत मोबाईलवरती ही स्पर्धा पोहोचवली तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी चतुर्थ क्रमांक पटकावलाय या स्पर्धेमध्ये ज्यानं चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे टिटवीचा राजा हा संघ त्याला आमच्या मंडळाच्या वतीने चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी व रोख रक्कम 7,000 रुपये दिले जाते. संतोष भोईर, प्रशांत कावले यांच्या हस्ते दिले जाते. जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. गणपती बाप्पा आरामात येऊन येईल काय अभि सर पिसाट सराने किती चिठ्ठ्या टाकल्या? पिसाट सराने किती चिठ्ठ्या टाकल्या? 20 चिठ्ठ्या टाकलेल्या पिसाट सराने पण. साईडला व्हा ना जरा तेव्हा तिकडे तिकडे या ठिकाणी या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतो टिटवीचा राजा. या संघाला या ठिकाणी चषक आणि कॅश प्राइज देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. पुढील स्पर्धेसाठी आपल्याला देखील शुभेच्छा असतील. खूप छान काही मित्रांनो आपल्या या स्पर्धेमध्ये राहिला. ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांना या स्पर्धेचं सुरू आहे. ओनर प्रत्येक गुंड आणि त्यांची संपूर्ण टीम मी त्याला अगोदर या स्पर्धेला खूप मेहनत घेऊन त्यांचे देखील आयोजनाच्या वतीने या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. अनेक संघ चोवीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 24 संघाचे देखील या ठिकाणी मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. अंतिम सामन्याचा निकाल आपल्याला काही क्षणातच मिळेल. सामना मात्र संपायला शेवटची 3 मिनिटं असताना प्रथमतः या लाईव्ह प्रेक्षकांसाठी पीजी स्पोर्टच्या माध्यमातून हा लाईव्ह प्रेक्षक पाहतो आपण ही स्पर्धा. तर सुसज्ज लाईटिंग त्याचप्रमाणे हे जे मैदान आपण पाहतोय या मैदानाचे देखील अनेक आयोजकांच्या माध्यमातून अनेक सदस्यांनी या ठिकाणी मैदानासाठी देखील मेहनत घेतली. त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. गुणलेखक असतील यांनी या ठिकाणी अगदी पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत खूप चांगली कामगिरी केली. त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि इथे मात्र अनेक वर्गाची लढाई आपण पाहतो. सामना मात्र तर भाऊ पिसाट तुमच्या लांबून आले आमचे. आणि पहिला बोनस पॉइंट इकडे. नाही होतं. आता थंडी पण जास्त पडली आहे. जरा वातावरण गार झालं पहाटेचं. कैलास सातारकर उंडरगावचा कोच सुद्धा आज मैदानामध्ये आहे.
शेवटपर्यंत मनमुराद आनंद घेतो या स्पर्धेचा. ही स्पर्धा मात्र शेवटपर्यंत शेवटचा मिनिट सामना संपायला शेवट झालेली. चला, या अंतिम सामन्याचा निकाल आपल्या हाती येईल. शेवटच्या क्षणामध्ये हा सामना आणि शेवटच्या क्षणाला काय घडेल पटीची लढत. सार्थक वारगे, मला वाटतंय पीजी स्पोर्टच्या माध्यमातून आपण आहात, तिथे कार्यरत आहात, लाईव्ह सिस्टम मध्ये आहात आपण. दिनेश होईल, सार्थक वारगे यांचं पण माध्यम तुम्हाला बघायचं नंतर. तर गाडा मालक तिथे तुषार भोईर आहे. प्रत्येक गाडीची खबर ज्याला असते तो तुषार होईल. कोणतं मैदान कोणी मारलं, कोणतं बैल कोणी आणलं, याची सारी माहिती तुम्हाला तुषार भोईरकडे मिळेल. तात्या सोडा आता जाऊन द्या. तर मामा सुद्धा आमचा मुंबईवरून इथे स्पर्धा पाहण्यासाठी आज सुट्टीचा दिवस घेऊन थांबला आहे. तर रेडचा भोंगा वाजतो. दूध आहे रेड. पाठवा पण तो पाठवा. सिंगल गुणाची कमाई करतो सामना.
एका गुणाची कमाई करतोय. प्रेक्षकांची मात्र वागा मिळवतो आणि अप्रतिम खेळी करतो. आणि आधार संघ मात्र या कोणामध्ये उंडरगाव संघाच्या स्पर्धेमध्ये अंतिम विजयी ठरतो. धन्यवाद रोहा संघ.